नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या ज्या रेसिपीज आहेत तर अगदी सोप्या आणि गावाकडच्या पद्धतीने बनवलेल्या आहेत। तर आजच्या मेनूमध्ये आपण बनवले पालकाची गरगटी भाजी आहे, त्यानंतर डेसे आहेत त्याची सुकी भाजी आहे, त्यानंतर भात, भाकरी, लोणचं आहे, पापड आहे। अगदी साधा सोपा आणि टेस्टी असा मेनू आहे। पालकाची रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते। तर आपल्याला जी प्युरी आहे तर ती आपण मिक्सरमध्ये केलेली नाही आहे, आपण ते चमच्यानेच आपल्याला हटून घ्यायची आहे, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते। तर आजच्या संपूर्ण स्वयंपाकाच्या रेसिपीजला सुरुवात करूया। तर सर्वात आधी डेसे आहेत तर ते कट करून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते एका कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः 1-2-3 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। डेसे शिजतानाच मीठ टाकायचे, जेणेकरून जे मिठाची जी टेस्ट आहे तर ती डेशाला लागली जाईल। आणि त्यानंतर आपल्याला साधारणतः 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये। डेसे थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजेत, अगदी जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे, थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजेत। तर डेसे शिजून घेतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये परत एकदा आपल्याला पालक जो आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पालक हे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला तो कुकरमध्ये टाकून त्यामध्ये शेंगदाणे आहेत, एक मूठभर शेंगदाणे घेतलेत, साधारणतः अर्धी वाटी इतके शेंगदाणे, त्यानंतर पाव वाटी इतकी हरभऱ्याची डाळ आहे। तर यामुळे टेस्ट खूप छान येते भाजीला। तर त्यानंतर त्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे कुकरला साधारणतः 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर गॅसची फ्लेम आपल्याला थोडी कमी ठेवायची आहे, सगळा पालक छान शिजला पाहिजे, कारण त्याला आपल्याला त्याची गरगटी भाजी करायची आहे। तर पालक शिजायला ठेवलेला आहे आणि जे डेसे शिजलेले आहेत तर ते आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी एका कढईमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकले। तर मोहरी आणि जिरं छान फुललं की त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि बारीक चिरलेले एक साधारणतः मध्यम आकाराचे 2 कांदे आहेत तर ते घेतलेले आहेत आणि आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आहे आणि लसूण खोबरं आहे बारीक केलेलं तर ते टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व एकदा परत छान परतून घ्यायचं आहे। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, अगदी खूप जास्त मसाले वापरलेले नाही आहेत, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेले आहे। त्यानंतर एक कांदा लसूण मसाला आहे तो ॲड केलेला आहे आणि आपल्याला हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि हा जो मसाला आहे तर त्या कांद्यामध्ये छानपणे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। तर साधारणतः 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा पण चांगला भाजला जाईल मसाला परतून होईपर्यंत। आपल्याला वेगळा इतर मसाला कोणताही टाकायची आवश्यकता नाही आहे। तर कांदा लसूण मसाला आहे त्याची टेस्ट खूप छान असते, त्यामुळे आपल्याला जास्त मसाले वापरायची बिलकुल गरज नाही आहे। आणि त्यानंतर जे शिजवलेले डेसे आहेत तर ते ॲड केलेत आणि ते पण आपल्याला अगदी चांगले परतून घ्यायचे। ते कांदा जो आहे परतलेला त्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजेत, एक 5 ते 7 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता तुम्ही पालक पण शिजलेला आहे, तर तो मी जो मॅशर आहे त्याने मॅश करून घेणार आहे। असंच त्याला मिक्सरमध्ये त्याची अशी प्युरी करून घ्यायची गरज नाही, प्युरी करण्यापेक्षा तुम्ही याच पद्धतीने एकदा पालकची गरगटी भाजी आहे तर ती करून बघा, खूप छान टेस्टी लागते। तर पालक आपला मॅश करून झाला आहे, तर त्यानंतर कढईमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा
आणि जिरं चांगलं फुललं की त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती केलेली आहे. तर हे मी खलबत्त्यामध्ये कुटलेलं आहे आणि ते पण आपल्याला मिरची चांगली भाजून घ्यायची आहे. त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. साधारणतः 1 ते 1.5 मिनिट आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि आपल्याला ते परतून घ्यायचे. हळद टाकल्यानंतर तर मी ज्या भांड्यामध्ये कुटलं होतं तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते परत जो मसाला आहे उरलेला तो ॲड केला आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. परत एकदा मिरची आहे तर ती चांगली भाजली गेली पाहिजे. त्याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे हिरव्या मिरचीचा. त्यामुळे ती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर जो मॅश केलेला पालक आहे तर तो ॲड केलेला आहे आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पालकला आपल्याला उकळी आणायची आहे. तर जो मसाला आहे तर त्या पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आपल्याला चमच्याने आणि साधारणतः एक 3 ते 4 मिनिटमध्ये आपली जी भाजी आहे तर तीही तयार होईल. तर आजचा जो संपूर्ण स्वयंपाकाचा मेनू आहे तर तो तयार आहे. अगदी गावरान पद्धतीने पालकची भाजी, गरगटी भाजी आहे, त्यानंतर ढेचे आहे त्याची सुकी भाजी आहे, त्यानंतर भात आहे साधा, ज्वारीची भाकरी आहे, त्यानंतर लोणचं आणि भाजलेला पापड आहे. तर अतिशय साधा, सोपा, अगदी झटपट होणारा मेनू आहे आणि टेस्टी आहे, हेल्दी आहे. तर आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीज नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्या असतील तर रेसिपीजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.